हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा आर्यन दादा. आर फॉर आर्यन, नॉट ए फॉर आर्यन. ओके, तर आता इंटिग्रेशनचा कोर्सच्या आपण शेवटच्या पार्टमध्ये आलोय. आपले दोनच पॉईंट राहिलेत, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे ते दोन पॉईंट झाले तर तुमचा इनडेफिनाइट इंटिग्रेशन एकदम डीप मध्ये आणि पूर्णपणे आपलं विथ सॉल्व्ड एक्झाम्पल, अनसॉल्व्ड एक्झाम्पल सगळं एकदम डीप मध्ये सगळं आपला कव्हर होऊन जातोय. ठीक आहे, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये काय बघा, आता ह्याचं जे थेरम आहे ना, ह्याचं जे थेरम आहे ते आपण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन फक्त थेरमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सगळे ऑल टॉपिक मधले थेरम मिळून जातील तिथं. मग इथं फक्त आता फॉर्म्युल्यावरती फोकस करा. नक्की फॉर्म्युला काय आहे? आता हे वापरतात, यूज कशासाठी करतात? जर दोन फंक्शन असतील, समजा यू आणि व्ही दोन फंक्शन आहेत तुमच्याकडे, तर त्या दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल आणि त्या प्रोडक्टचं तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल, जसं तुम्ही डिफरन्सिएशन मध्ये चेन रूलनुसार वापरत होता, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. मग तसं करत होता, तसंच सेम इथं काय करायचंय की इंटिग्रेशन काढायचं. फक्त दोन टर्म्स असतील, दोन फंक्शन्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळेल आणि त्या प्रोडक्टचं जर तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येतो? फर्स्ट टर्म तुम्ही ॲज इट इज ठेवायची, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म बरोबर समजून घ्या नीट, मायनस होल इंटिग्रेशन, एक मोठं इंटिग्रेशन घ्यायचं, त्याच्यामध्ये प्रोडक्ट कशाचा करायचा? फर्स्ट टर्मच्या डेरिव्हेटिव्हचा आणि इंटिग्रेशन ऑफ व्हीडीएक्स, म्हणजे हेच इंटिग्रेशन इथं घ्यायचं. ह्या दोघांमध्ये परत प्रोडक्ट असणार, त्याचं जे आन्सर येईल त्याचं परत एकदा इंटिग्रेशन काढायचं. म्हणजे नीट परत समजून घ्या, इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स असेल तर पाठ करा तुम्ही डायरेक्ट. इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स असेल तर यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस होल इंटिग्रेशन घ्यायचं, फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, म्हणजे मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह, आणि ह्या दोघांचा जो प्रोडक्ट असेल त्याला परत एक ब्रॅकेट करायचा आणि होल इंटिग्रेशन त्याचं काढायचं. बरोबर, आता इथपर्यंत तुम्हाला समजला. हा रूल तुम्हाला, म्हणजे हे जे थेरम आहे ना बाय पार्ट्सचं, जे थेरमचं जे स्टेटमेंट आहे, जो फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला पाठ करावाच लागणार, त्याशिवाय तुम्हाला कोणतंच एक्झाम्पल सुटणार नाही. आता हे मी खाली काय दुसरा कुठला तरी एक रूल लिहिलाय, लिएट रूल लिहिलाय. याच्यामध्ये काय, तुम्हाला वरचा पाठ सगळा क्लिअर झाला, हे तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. कसंही करा, कसंही लक्षात ठेवा, एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, मग फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवायचं. तुम्हाला काय एक्झाम्पल घेणार आहे आपण, त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजून जाईल. आता फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस होल एक मोठं इंटिग्रेशन घ्यायचं, त्याच्यामध्ये मोठ्या इंटिग्रेशन मध्ये काय, फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय करायचं सेकंड टर्मच्या इंटिग्रेशननी, मग त्या दोघांचा जो प्रोडक्ट असेल, जे आन्सर येईल त्याचं होल इंटिग्रेशन काढायचं, म्हणजे हे बाहेर dx. बरोबर, इथपर्यंतचा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर झाला. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा असा फॉर्म्युला आहे, तो कसा डेराव झाला आपण ते नंतर बघणार आहे. मग इथपर्यंत फॉर्म्युला समजला की इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय आहे, की दोन फंक्शन असतील, त्या दोन फंक्शनचा जो प्रोडक्ट करायचा असेल आणि प्रोडक्ट केला असेल, त्या प्रोडक्टचा जर आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर कसं करायचं हे समजलं आपल्याला, फॉर्म्युला समजला. आता खालचा हा लिएट रूल समजून घ्या. हे लिएट रूल काय, की हा रूल सांगतो की बाय पार्ट्स यूज करताना कोणतं फंक्शन आधी घ्यायचं. आता दोन फंक्शन असणार ना, दोन फंक्शन मध्ये प्रोडक्ट आहे म्हटल्यावर हे पुढं घ्या आणि पुढचं मागं, काही फरक पडतो का? नाही. पण इथं काय करायचं की कोणतं फंक्शन आधी घ्यायचं, त्यासाठी हा रूल आहे. कोणतं फंक्शन सुरुवातीला घ्यायचं फर्स्ट टर्म म्हणून आणि कोणतं फंक्शन सेकंड टर्म म्हणून घ्यायचं, ह्याच्यासाठी हा लिएट रूल आहे. मग ह्या एल स्टँड्स फॉर काय येतो इथं? लॉगॅरिथमिक. म्हणजे एल स्टँड्स फॉर काय येतं इथं? लॉगॅरिथमिक फंक्शन असतं. आय म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. ओके, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. एल फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन, बरोबर, लॉगॅरिथमिक फंक्शन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, बरोबर. आय स्टँड्स फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नंतर ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन असतं. टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक, हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक. आणि ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजेच इथं काय, सुरुवातीला आता दोन फंक्शन असणार, बरोबर. तुम्ही म्हणताय प्रोडक्ट करायचा, बरं ठीक आहे, आम्ही प्रोडक्ट करतो, पण प्रोडक्ट करताना हा रूल वापरताना पहिला यू कुठला घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा, म्हणजे पहिलं फंक्शन कोणतं घ्यायचं, दुसरं फंक्शन कोणतं घ्यायचं, ते याच्यावरून ठरवायचं. म्हणजे ऑर्डर इथून असते.
म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा हा तुमचा यू आणि व्ही असेल, बरोबर. तुम्ही म्हणसाल मी यूला व्ही समजतो, व्हीला यू समजतो, तसं करायचं नाही अजिबात. जर एखादं एक्झाम्पल आलं तुम्हाला, समजा एखादं एक्झाम्पल आलं, तर त्या एक्झाम्पलमध्ये चेक काय करायचं, पहिली टर्म तुमची लॉगॅरिथमिकची पाहिजे, नंतर दुसरी टर्म इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकची पाहिजे, म्हणजे टॅन इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्सवरचा, ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, बरोबर. आणि तिसरं जे हे ते अल्जेब्रिक म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब असे काहीतरी फंक्शन येते, ते तिसऱ्या नंबरला पाहिजेत. चौथ्या नंबरला तुमचा ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साधं साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कोसेक एक्स, जे 6-7 आहेत ते. त्याच्यानंतर ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, ई रेस टू एक्स असे काही असतील ते फंक्शन, ते आपले शेवटला आले पाहिजेत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल असं दिलं, इंटिग्रेशन एक्स लॉग एक्स dx. आता एक्स लॉग एक्स dx दिले, हे एक फंक्शन दिले, हे एक फंक्शन दिले. आता हे आधी चेक करायचं की लिएट रूल मध्ये बसतंय का. म्हणजे पहिलं हे फंक्शन आहे तुमचं अल्जेब्रिक फंक्शन आहे, बरोबर, आणि हे तुमचं लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. मग हे दोन फंक्शन दिसतात, बरोबर. पण लिएट रूल नुसार काय आहे की पहिल्यांदा आपल्याला घ्यायचंय लॉगॅरिथमिक फंक्शन. मग आपण काय करणार, लॉग एक्स पहिल्यांदा घेणार आणि नंतर एल नंतर ए येतोय ना, मग तुम्ही सरळ मग नंतर एक्स घेणार dx. म्हणजे पहिली टर्म कोणती घ्यायची हे ह्या लिएट रूल वरून समजून घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं, एक्स लॉग एक्स घेतलं. असं तुम्हाला एक्झाम मध्ये दिलंय की फाइंड द इंटिग्रेशन ऑफ एक्स लॉग एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं. मग तुम्हाला एकतर कळणार इथं प्रोडक्ट आहे, इथं प्रोडक्ट रूल आपलं दोन्हीकडे प्रोडक्ट आहे म्हणल्यावर इथं बायपार्ट्स वापरायचं, बरोबर. बायपार्ट्स वापरायचे म्हणल्यावर पण तुम्ही डायरेक्ट इथून हा फॉर्म्युला वापरायला नाही चालू करायचं. आधी लिएट रूल चेक करायचा की नक्की पहिल्यांदा फंक्शन कुठलं आलं पाहिजे, लॉगॅरिथमिक फंक्शन आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन नंतर तुमचं अल्जेब्रिक येते, बरोबर. लॉगॅरिथमिक नंतर अल्जेब्रिक येते, जे ऑर्डर इथून स्टार्ट होती. पहिलं तुमचं लॉगॅरिथमिक पाहिजे, नंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, नंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल. म्हणून लिएट रूलनुसार तुम्हाला ह्या एक्झाम्पलला असं कन्वर्ट करून आणि मग ह्या फॉर्म्युल्यात पुट करून मग तुम्हाला आन्सर काढायचे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आधी हा फॉर्म्युला पाठ करणार, लर्न करणार की कसं करायचं. पहिलं काय घ्यायचं, फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, बरोबर, मायनस होल मोठं इंटिग्रेशन घ्यायचा. मोठ्या इंटिग्रेशनमध्ये दोन ह्याचा प्रोडक्ट घ्यायचा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशनचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचा परत होल इंटिग्रेशन काढायचं. समजलं. हे सगळं झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय चेक करायचं की लिएट रूल, प्रत्येक एक्झाम्पल तुमच्या जेव्हा बायपार्टचं समोर येईल तेव्हा तुम्ही आधी लिएट रूल चेक करायचा. मग असं पण येऊ शकता, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ इंटिग्रेशन एक्स टॅन इन्व्हर्स एक्स dx. आता ह्याच्यामध्ये लिएट रूल चेक करा, पहिलं अल्जेब्रिक येतंय का पहिलं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स येतंय, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. मग तुम्ही काय करणार, त्या एक्झाम्पलला टॅन इन्व्हर्स एक्स असं लिहिणार आणि एक्स असं लिहिणार, म्हणजे एक्स नंतर लिहिणार. फर्स्ट टर्म तुमची कुठली झाली, टॅन इन्व्हर्स झाली, म्हणजे यू तुमचा टॅन इन्व्हर्स झाला आणि व्ही तुमचा एक्स झाला. हे गणित असं कन्वर्ट करायचं आपण, लिएट रूलनुसार कन्वर्ट केलं आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुम्ही पुट करायचं आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाते. आता आपण वन बाय वन एक एक एक्झाम्पल घेऊयात आणि नीट आपण इंटिग्रेशन बाय पार्ट समजून घेऊयात, ठीक आहे. ओके, आता आपण एक्झाम्पल बघतोय, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स dx. आता जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल दिसेल, जेव्हा तुम्हाला दोन फंक्शनच्या मध्ये इथं प्रोडक्ट दिसेल, तेव्हा आपण यूज करणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट, हे आपल्याला समजलं. आता पण ते यूज करायच्या आधी आपल्याला रूल कोणता यूज करायचा आहे, लिएट रूल यूज करायचा आहे. म्हणजे तिथं जी ऑर्डर असते, फर्स्ट म्हणजे पहिलं फंक्शन कोणतं आणि दुसरं फंक्शन कोणतं घ्यायचं हे त्या लिएट रूल वरून ठरवायचं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल डायरेक्ट सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी आधी आपल्याला लिएट रूल यूज करायचा आहे. मग त्याच्यात काय दिलं की पहिलं लॉगॅरिथमिक फंक्शन पाहिजे, नंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिजे, साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स असं. नंतरचं अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे, म्हणजे एक्स असेल, एक्स क्यूब असेल, एक्स स्क्वेअर असेल ते. त्याच्यानंतर तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिजे, साइन कॉस टॅन, आणि ई म्हणजेच एक्सपोनेन्शियल फंक्शन तुमचं पाहिजे. अशा ऑर्डरने इथून इकडं अशा ऑर्डरने फंक्शन्स तुमचे अरेंज झाले पाहिजेत. म्हणजे ते तुमचं फर्स्ट आणि दुसरं सेकंड. आता याच्यामध्ये पहिलं फंक्शन कोणतं आहे, एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर हे अल्जेब्रिक झालं आणि लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन झालं. म्हणजे पहिल्यांदा लॉग एक्स पाहिजे. तुम्ही काय करायचं, डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नाहीये. इथं काय करणार आपण, बाय
LIATE रूल, त्याच्या रूलनुसार पहिलं काय येणार तुमचं लॉग एक्स, पहिलं तुमचं LA म्हणल्यावर पहिलं लॉग एक्स येणार आणि नंतर तुमचं अल्जेब्रिक टर्म आहे एक्स स्क्वेअर ही नंतर येणार आणि dx. म्हणजे इथून पुढं तुमचं सोल्युशन चालू होणार आहे. असं नाही की इथूनच डायरेक्ट तुम्ही चालू करायचं तेव्हा तुमचा आन्सर येणार नाहीये. इथून तुम्ही चालू करायचे बाय अप्लाइंग लिएट रूल, म्हणजे त्याच्यानुसारच सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता परत आता इथं यायचं, ह्याच्यानंतर ह्या स्टेपकडे यायचं. तो फॉर्म्युला नीट एकदा बघून घ्या. आपला हा झाला u आणि हा झाला तुमचा v. जर तुम्ही लिएट रूल यूज केला नसता तर तुमचा हा झाला असता u आणि हा v झाला असता. हे उलट झालं असतं आणि मग तुम्ही वेगळं आन्सर काढलं असतं जे की तुमचं चुकलं असतं. बरं, आता फॉर्म्युलाकडे बघा. फर्स्ट टर्म ॲज इट इज, म्हणजे फर्स्ट टर्म u तुमचा ॲज इट इज ठेवलाय. फर्स्ट टर्म ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ v dx म्हणजे सेकंड टर्मचं इंटिग्रेशन. सेकंड टर्मचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx. ओके. मायनस आता मोठंवालं इंटिग्रेशन घ्यायचं. मोठंवालं इंटिग्रेशन घेतलं, जे ॲज इट इज ठेवलं त्याचं आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवली म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ लॉग एक्स इंटू आता परत सेकंड टर्मचं तिथं बघा इंटिग्रेशन v dx. सेकंड टर्मचं इंटिग्रेशन v dx. v नाही आपला इथं फंक्शन कोणतं आहे एक्स स्क्वेअर dx आणि हे एका ब्रॅकेटमध्ये घ्या आणि त्याचं हे मोठं इंटिग्रेशन दिलं त्याचं पूर्ण इंटिग्रेशन काढायचं. हा आताशी आपण हा फॉर्म्युला वरचा यूज केला. आता फॉर्म्युला यूज केल्यानंतर एक 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 स्टेप आता आपण सिम्प्लिफाय करणार आहे. बघा एकदम इझी. ठीक आहे. आता लॉग एक्स तुम्ही ॲज इट इज ठेवला. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आता तुम्ही इथपर्यंत आलाय, बाय पार्ट्स पर्यंत आलाय म्हटल्यावर तुमचे फॉर्म्युले सगळे क्लिअर असतील. सगळं क्लिअर असेल. भले तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तरी मी प्रत्येक व्हिडिओ जेव्हा फॉर्म्युले येतो तेव्हा तिथं थांबून फॉर्म्युले सांगितले, म्हणजे ते बघून ऐकून तुमचे पाठ झाले असतील. ठीक आहे. अचानक व्हिडिओत आला असेल, एकदम व्हिडिओत आला असेल तर तुम्ही आधी सुरुवातीपासून जी प्लेलिस्ट आहे ती सुरुवातीपासून फॉलो करा. तुम्ही हळूहळू एक एक स्टेप वरती जाल आणि तुम्हाला इथून हे पटपट सगळं जमून जाईल. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, तरी मी सांगतो एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजेच एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 3 अपॉन 3. ओके. मायनस आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. ओके. आणि हे dx प्लस सी नाही लगेच प्लस dx. आता हा एक्स ला एक्स कॅन्सल झाला म्हणजे आत राहिलं काय एक्स स्क्वेअर मिनटं नीट काढू दे मला. एक्स स्क्वेअर बाय 3 dx आणि इथे राहिलं तुमचं लॉग एक्स एक्स क्यूब बाय 3. ओके. इथपर्यंत आलो. आता हे लॉग एक्स एक्स क्यूब बाय 3 हे ॲज इट इज राहणार आहे, काही त्यात चेंज होणार नाहीये. म्हणजे आपण काय लिहिणार, मी पहिल्यांदा एक्स क्यूब बाय 3 लिहितो लॉग एक्स. ओके. मायनस आता 1/3 हे एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय मध्ये काय 1/3 मग ते कॉन्स्टंट आहे, ती टर्म तुम्ही बाहेर घ्या. ठीक आहे. मल्टिप्लाय मध्ये कॉन्स्टंट टर्म असेल इंटिग्रेशन मध्ये तर ती आपण बाहेर घेतो आणि आत राहिलं एक्स स्क्वेअर dx. ओके. आता एक्स क्यूब बाय 3 लॉग एक्स तसंच राहणार, मायनस 1/3 तसंच राहणार. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 परत तेच एक्स क्यूब बाय 3. आता काय करू एक्स क्यूब बाय 3 लॉग एक्स मायनस एक्स क्यूब बाय 9 झाले. 3 3 जा 9 झाले. आता आपण काय करूयात, दोन्हीच आहे ना बेस आपण सेम करण्यासाठी काय करूयात, इथं वरती 3 न मल्टिप्लाय 3 न डिवाइड करूयात. हे तुम्ही केलंय रे, बेसच म्हणतोय आपलं काय डिनॉमिनेटर म्हणजे 3x² अपॉन 9 झाले तुमचे लॉग एक्स मायनस एक्स क्यूब बाय 9. आता एक्स क्यूब एक मिनिट तर एक्स क्यूबच आहे. हा एक्स क्यूब बाय 9 हे दोन्हीकडे सेम आहे, मग ते पूर्णपणे कॉमन मध्ये घ्या. एक्स क्यूब बाय 9 जर कॉमन घेतला तर तुमचा आत काय राहिला 3 लॉग एक्स. हे पूर्णपणे घेतलं ना बाहेर, मायनस साइन तसंच हे पूर्णपणे बाहेर घेतलं म्हणून आत काय राहिला 1. ओके. आणि हे झालं तुमचं इंटिग्रेशन बाय पार्टचं तुमचं झालं आन्सर. आपण काय यूज केला इथं यूज केला इंटिग्रेशन बाय पार्ट आणि लिएट रूल यूज केला आणि त्याचा फॉर्म्युला.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल दिसलं तर तुम्ही लिएट रूल यूज करायचा. तो अजिबात विसरायचा नाही. असं गडबडीत तुम्ही एक्झाम्पल दिसलं, हा अरे बायपट फॉर्म्युला येतो आपला, पटपट पटपट सॉल्व्ह करत जाता, नंतर तुम्हाला लास्टला आन्सर मिळत नाही. त्याच्या आधी सगळ्यात हे इम्पॉर्टंट आहे, ह्या रूलनुसारच एक्झाम्पल पाहिजे. म्हणजे फर्स्ट टर्म तुमची लॉगॅरिथमिकचीच आली पाहिजे. तर 2 टर्म असतील त्यातली फर्स्ट लॉगवालीच आली पाहिजे. मग नंतर लिएट रूल यूज केल्यानंतर आपण एक ह्या फॉर्म्युल्यात जस्ट पुट केला व्हॅल्यू, एक इंटिग्रेशन काढत गेलो आणि तुम्हाला आन्सर मिळत गेला. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया. ओके, आता आपण तिसरं एक्झाम्पल बघतोय, इंटिग्रेशन x tan इनवर्स x dx. आता याच्यामध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं, पहिली स्टेप काय सांगितली, लिएट रूल बघायचा. आता त्या रूलनुसार पहिल्यांदा कुठली टर्म आली पाहिजे, पहिली लॉगॅरिथमिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि ते पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक पहिली टर्म पाहिजे आणि नंतर अल्जेब्रिक पाहिजे म्हणजे x. म्हणजेच आता आपण काय लिहिणार, बाय LIATE लिएट रूल नुसार, त्याच्यानुसार tan इनवर्स x हे पहिल्यांदा पाहिजे आणि इंटू x असं पाहिजे dx. हे झालं तुमचं एक्झाम्पल. आता इथून पुढं तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, एकदम इझी, काही अवघड नाही. लिएट रूल वापरला, बरोबर, पहिली स्टेप झाली. आता जस्ट फॉर्म्युला यूज करा. आता फॉर्म्युलामध्ये हा तुमचा u आहे, हा तुमचा v, ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये हा तुमचा u आहे, हा तुमचा v. आता इथून पुढं इंटिग्रेशन बघा कसं काढायचंय. फर्स्ट टर्म ॲज इट इज, मी म्हणतोय त्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं पाठ होईल. फर्स्ट टर्म ॲज इट इज tan इनवर्स x, ब्रॅकेट नको याला, फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं इंटिग्रेशन, जे ॲज इट इज ठेवलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह, जे ॲज इट इज ठेवलंय d/dx ऑफ tan इनवर्स x इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म x dx. वरती बघायची पण गरज नाही, ते पाठ झालं पाहिजे आणि इंटिग्रेशन मोठं झालं, ठीक आहे, समजलं. त्या फॉर्म्युल्यात बघा, u तुमचा tan इनवर्स म्हणजे ॲज इट इज v dx मायनस इंटिग्रेशन du/dx म्हणजे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म म्हणजे v dx आणि ह्या पूर्ण प्रोडक्टचं एक इंटिग्रेशन करायचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, फॉर्म्युला आपण यूज केला. आता इथून पुढे बघा, खूप सोपं एक्झाम्पल आहे. आता tan इनवर्स x, आता x चं इंटिग्रेशन काय, x⁻1 असतं, मग x⁻1 + 1/1 + 1 म्हणजेच x²/2 मायनस, आता tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह, आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह माझं चॅप्टर बघितलं असेल, पूर्ण प्लेलिस्ट बघितलं असेल, इनवर्स वरती सगळं घेऊन झालंय. असं काहीच नाहीये की तुमचा असं डॉट कनेक्ट होणार नाही इथे येऊन, अरे हा फॉर्म्युला कधी घेतलाय, हे कधी झालंय, सगळं आधी घेतलंय. मग 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण चालत आलोय पुढं, ठीक आहे. आता tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/1 + x². इनवर्सचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुमचे, 1/1 + x² आणि ह्याचं x²/2 जे की इथं काढलंय ऑलरेडी dx. आता काय करूया आपण, हे पहिलं तर ॲज इट इज राहणार आहे, दुसऱ्यामध्ये चेंजेस करायचे, ते इंटिग्रेशन काढायचं. मग x²/2 tan इनवर्स ऑफ x मायनस, आता हा 1/2 दिसतोय तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये, 1/2 कॉन्स्टंट टर्म आहे, इंटिग्रेशन आहे, मल्टिप्लिकेशन मी पूर्णपणे बाहेर घेतो. 1/2 इंटिग्रेशन x²/1 + x² dx. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार, इथपर्यंत आलोय आपण, याचं इंटिग्रेशन कसं काढणार, हा टाइप सुद्धा मी ऑलरेडी घेतलेला आहे, जो की होता टाइप आपला डिनॉमिनेटर वरती ऍडजस्ट करायचा, तो टाइप होता. ठीक आहे, म्हणजे खालचा डिनॉमिनेटर वरती ऍडजस्ट करायचा, दोन्ही सेपरेट करायचं, डिनॉमिनेटर दोन्ही सेपरेट करायचे, फर्स्ट मध्ये कॅन्सल होऊन जातं आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन निघतं. आता बघा कसं सांगितलं ऑलरेडी, तर मी आठवण करून देतो. x²/2 tan इनवर्स ऑफ x मायनस 1/2. आता खालचं वरती ऍडजस्ट करायचंय, 1 ऍडजस्ट करायचं, x² तर ऑलरेडी वरती आहे, 1 ऍडजस्ट करायचं, +1 ऍडजस्ट करायचं. मग मी काय करणार, x² + 1 मी करणार, एकदा -1 करणार, 1 + x² dx. ओके, मी एकदा काय केलं, ऍडजस्टमेंट केली, गणितात काही चेंज केलं नाही. ह्याच्यात आता ह्याला तुम्ही घालवलं तर ॲज इट इज एक्झाम्पलमध्ये चेंज केलं नाही, ऍडजस्टमेंट केली आहे आपल्या सोयीसाठी, जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल ते सॉल्व्ह होईल. ठीक आहे, मग आता 1 + x² आहे, 1 + x². मग आपण काय करणार, x²/2 tan इनवर्स ऑफ
एक्स 1/2 इंटिग्रेशन मी कसं करतो एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. मी काय केलं डिनॉमिनेटर सेपरेट केले, ऍडजस्टमेंट केली, डिनॉमिनेटर दोन्ही सेपरेट केले. आता याला हे कॅन्सल झालं बरोबर. आता बघा किती इझी इंटिग्रेशन निघून जाते. एक्स स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. आता ह्याला हे कॅन्सल झाल्यानंतर राहिला काय 1, म्हणजे फक्त आत काय राहिलं इंटिग्रेशन 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता एकदम इझी इंटिग्रेशन झाले, काही अवघड नाहीये. आता तोच फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा अरे टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन काय, हे असं करू आपण ब्रॅकेट देऊ. 1चं इंटिग्रेशन एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन एक्स बरोबर. 1चं इंटिग्रेशन काढलं एक्स मायनस ॲज इट इज. आता 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार गेस करा. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण इथं काय काढलंय टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर काढलं असेल तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार टॅन इनवर्स एक्स, म्हणजेच टॅन इनवर्स एक्स प्लस सी. आणि हे झालं तुमचं आन्सर. काय वेगळं केलं, काहीच वेगळं केलं नाही, हे तुमचं झालं आन्सर. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आता आपण चौथं एक्झाम्पल घेतोय सेम ॲज इट इज आहे. जसं आत्ता आपण सोडवलं एक्स टॅन इनवर्स एक्स, तसंच आता आहे एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स. पहिलं जे सुरुवातीच्या इकडचा जो पार्ट आहे तो सेम येणार आहे, सेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं. फक्त जो पुढचा जो नेक्स्ट वाला पार्ट आहे मायनसच्या पुढचा पार्ट, म्हणजे मायनसच्या पुढचा पार्ट आहे ना, तो फक्त थोडा वेगळा आहे, जिथं आपल्याला इंटिग्रेशन थोडं ऍडजस्टमेंट करून करायचंय. मी हे एक सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय लिएट रूल वापरायचा. लिएट रूलनुसार पहिल्यांदा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतं, मग टॅन इनवर्स एक्स इंटू एक्स स्क्वेअर dx. ओके. सेम आत्ता जसं सोडवलं तसंच एक्झाम्पल आहे. तुम्ही पॉज करा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जमतंय का बघा. सेम ऍडजस्टमेंट करायचे प्लस मायनसची, एकदम इझी आहे. ठीक आहे. बघा आता काय करूयात आपण, तो फॉर्म्युला यूज करूयात बाय पार्ट्सचा. फर्स्ट टर्म ॲज इट इज, कसं फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म एक्स स्क्वेअर dx मायनस मोठं इंटिग्रेशन ज्याला ॲज इट इज ठेवलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह du/dx, म्हणजेच d/dx ऑफ टॅन इनवर्स एक्स. ओके. इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म एक्स स्क्वेअर dx आणि याचं होल इंटिग्रेशन काढायचं. ठीक आहे. इथपर्यंत आलो, फॉर्म्युला आपण यूज केला बरोबर. आता इथून काय करायचं, टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज राहणार आहे. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार x³ 3. बघा टॅन इनवर्स एक्सचं ॲज इट इज आणि हे x³ 3 याचं इंटिग्रेशन निघालं मायनस, हे ॲज इट इजच राहणार आहे. तर पुढचं आपल्याला नीट सॉल्व्ह करायचंय. आता टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आत्ताच सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आणि एक्स स्क्वेअरचं x³ 3 dx. आता फक्त प्रॉब्लेम काय येतोय, वरती आहे x³ आहे वरती आणि खाली आहे एक्स स्क्वेअर. आता ते कसं आहे त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं ते आपण फक्त बघणार आहे. ठीक आहे. ओके. एकदम इझी, काही अवघड नाही आहे. बाय पार्ट्स हातातले मार्क आहेत एकदम. टॅन इनवर्स एक्स राहिला x³ 3 मायनस, आता काय करू आपण, हे 1/3 ना पूर्णपणे बाहेर घेऊयात. इंटिग्रेशन x³ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता थोडं डोकं चालवावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला वरती 1 प्लस एक्स स्क्वेअर आणायचं. कसं आणू शकतो, वरती 1 प्लस एक्स स्क्वेअर आणायचे, वरती आहे ऑलरेडी x³. मग आपण काय करू शकतो, ऍडजस्टमेंट कशाची करायची, 1ची करायची का नाही करायची, आपल्याला ऍडजस्टमेंट करायची एक्सची, जेणेकरून x³ आणि x असणार. मग त्यातून जर कॉमन काढला x तर x² -1 किंवा +1 राहील तिथे बरोबर. आता मग आपण ऍडजस्टमेंट कुठली करूयात, +x -x. ठीक आहे. x³ 3 टॅन इनवर्स ऑफ x -1/3. आता आपण ऍडजस्टमेंट +x - x ची ऍडजस्टमेंट करणार. x³ +x - x
1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, हे ॲज इट इज राहणार आहे, मायनस 1/3. आता आपण काय करूयात, कॉमन घेऊयात एक्स. या पहिल्या ब्रॅकेटमध्ये मधून जर आपण कॉमन एक्स घेतला तर एक्स जर कॉमन घेतला तर एक्स स्क्वेअर प्लस 1 आत राहिला, बरोबर, मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. मी दोन्हीला ब्रॅकेट आपलं डिनॉमिनेटर दोन्ही सेपरेट करून लिहिले. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर एकदा इथे लिहिला, एकदा ह्या एक्सच्या खाली लिहिला. आणि आपण काय केलं, एक्स क्यूब प्लस एक्स मधून एक्स कॉमन काढला तर आत राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल झालं, मायनस 1/3 राहिलं काय आत, एक्स राहिला फक्त, एक्स मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, आता इथून काय करतो, इंटिग्रेशन काढूयात 1/3. एक्सचं इंटिग्रेशन काय काढणार आपण, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस, आता इथं थोडी ट्रिक तुम्हाला वापरावी लागणार आहे. जे आपलं फंक्शन होतं कुठलं, एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता इथं ती कोरोलरी वापरायची आपल्याला. कुठली कोरोलरी, आठवा, ती तिसरी का चौथी कोरोलरी होती जे पुस्तकात दिलेलं होतं फंक्शन. हे 1/3 आहेत ना, हे 1/3 कॉमन मध्ये आहेत, म्हणजे हे 1/3 एक्स स्क्वेअर बाय 2 ला पण आहेत आणि आतल्या इंटिग्रेशनला सुद्धा आहेत. म्हणजे आपण काय करणार, हे 1/3 एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 1/3 ऑफ इंटिग्रेशन एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, इथपर्यंत आलो. आता हे 1/3 आपण कॉमन मध्ये पण दोन्हीला देऊन टाकले फंक्शनला. ठीक आहे, आता गोष्ट काय आपली की आता ह्याचं इंटिग्रेशन कसं काढणार. याचं इंटिग्रेशन आपण कोरोलरी 4 मध्ये शिकलोय. ती कोरोलरी 4 इथे ऍडजस्ट होते. नक्की काय आहे ती आठवा नीट. कोरोलरी 4 का तिसरी काहीतरी असेल, पण त्यात काय होतं की एखादं फंक्शन असेल खाली आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग एफ ऑफ एक्स त्याचं इंटिग्रेशन लिहू शकता. म्हणजे आपल्याला इथं काय ऍडजस्ट करायचं, खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्ट करा. कसं करणार, सिम्पल, 1/6 लिहूयात, एक्स स्क्वेअर बाय 6 मायनस 1/3. मी काय करतो, 2 न मल्टिप्लाय करतो आणि 2 न डिवाइड करतो. झालं काय ऍडजस्ट. खालच्या 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 प्लस एक्स स्क्वेअरचं 1चं 0, एक्स स्क्वेअरचं 2x. मग ते वरती आहे का डिनॉमिनेटरला, आहे, ते आपण ऍडजस्ट केलं म्हणून आपण इथं डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो लॉग एफ ऑफ एक्स. म्हणजेच इथं लिहितो मी एक्स स्क्वेअर, एक मिनिट, मायनस एक्स स्क्वेअर बाय 6 मायनस 1/6 आणि हे तुमचं लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर डी प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. हे फर्स्ट झालं, हे पहिलं, मायनस एक्स स्क्वेअर बाय 6 मायनस 1/6 तुमचे हे मायनस 1/6 वाले आणि वरती खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह हे तुम्ही ऍडजस्ट केलं. त्यामुळं तुम्हाला इथं खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन काय लिहू शकता, लॉग एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग 1/x स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, इझी एक्झाम्पल आहे. याच्यानंतरचं 5वं एक्झाम्पल आहे, त्याच्यात फक्त एक्स क्यूब आहे. 5व्या एक्झाम्पलमध्ये एक्स क्यूब आहे, ते तुम्ही ट्राय करा. सेम प्रोसेस आहे, सेम सॉल्व्ह करायचं. काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, आता आपण हे दुसरं एक्झाम्पल घेतोय, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डॉट म्हणजे प्रोडक्ट त्याचा इंटू साइन 3x. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आता लिएट रूल यूज करा. लिएट रूल वापरल्यानंतर पहिलं अल्जेब्रिक आहे, नंतर ट्रिग्नोमेट्रिक आहे. पहिलं अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक. हा आहे तो इन्व्हर्ससाठी, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकसाठी, बरोबर. मग आता आपला हे बरोबर आहे, ॲज इट इज तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. इथून हे लिएट रूल नुसारच लिहिलंय. सो आता आपण काय करणार, फर्स्ट टर्म ॲज इट इज, म्हणजे इथला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तो वापरू. फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, ओके, मायनस मोठं इंटिग्रेशन, मोठं नाही निघलं, मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे जे ॲज इट इज ठेवलं त्याचं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 2x इंटू, अरे मी डेरिव्हेटिव्ह काढलं, एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x dx. ओके, आणि याचं पूर्ण होल इंटिग्रेशन. आता एक 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 स्टेप सॉल्व्ह करा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, अतिशय इझी एक्झाम्पल. आता एक्स स्क्वेअर, आता साइन 3x इंटिग्रेशन काय येतं, साइन एक्स आधी काय येतं सांगा, मायनस कॉस एक्स, एक्स स्क्वेअर
मायनस कॉस 3x अँगल ॲज इट इज ठेवायचा आणि त्या अँगल्स एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याने डिवाइड करायचा. एक्सचा कोइफिशियंट त्याने डिवाइड करायचं. हे इंटिग्रेशन सगळं आधी सांगितलेलं आहे, एकदम बेसिक आहे. तुम्ही एकदम आला असेल तर एकदम हा व्हिडिओ बघू नका. ठीक आहे, सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप बघत जा. ठीक आहे. cos 3x/3 मायनस आता इथे काय येणार 2x एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू साइन 3x मायनस कॉस 3x/3 dx. आता आपण काय करायचं, एक्स स्क्वेअर हे मायनस एक्स स्क्वेअर कॉस 3x/3 मायनस 2/3 हे मी बाहेर घेतले 2/3 आणि मायनस मायनस हा झाला आपला प्लस, मायनस त्यांनी बाहेर दिल्यानंतर मायनस मायनस झालं प्लस, नंतर काय राहिले इथं x इंटू कॉस 3x dx. आता तुम्ही म्हणाल याचं परत कसं इंटिग्रेशन काढायचं. अर्ध एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं, अर्ध एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता म्हणजे इथपर्यंत आपण आल्यानंतर पुढं तुम्हाला एक काय हे भेटली टर्म, काय भेटली x इंटू कॉस 3x dx. आता परत काय करायचं, हे तुमचं वेगळं ठेवायचं. इथून परत इथपर्यंत सगळं बरोबर ॲज इट इज ठेवणार तुम्ही. इथून काय करणार तुम्ही, इथून परत बायपार्ट वापरणार. म्हणजे अर्ध मी सॉल्व्ह केलं. आता इथून जे पुढचं बायपार्ट वापरायचं ते तुम्हाला आन्सर मिळेल, त्याला 2/3 न मल्टिप्लाय करा आणि हे आणि प्लस 2/3 आणि ह्याचा आन्सर हे तुम्ही पुढे लिहा. म्हणजे परत काय करायचं, परत ह्याच्यामध्ये इथंच परत लिएट रूल वापरला ॲज इट इज आहे. मग इथं परत काय करणार, हे तुमचा यू झाला, हा तुमचा व्ही झाला. मग ह्याला I1 म्हणजे समजण्यासाठी I1 कन्सिडर करा आणि इंटिग्रेशन x cos 3x dx आणि हाच परत फॉर्म्युला यूज करा. तुमचं जे आन्सर येईल त्याला 2/3 न मल्टिप्लाय करा आणि मग लिहा. ठीक आहे, म्हणजे अर्ध मी सॉल्व्ह करून दिलं. ह्याच्यात असं पण असू शकतं बायपार्ट्समध्ये की एखादं बायपार्ट तुम्ही सॉल्व्ह केलं एक्झाम्पल आणि त्याच्यानंतरचा जो सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे त्यात परत प्रोडक्ट येतोय, जे की इथं होतं. ह्याच्यात परत प्रोडक्ट आला, 2/3 मी फक्त बाहेर घेतलं, मायनस मायनसचं इथं प्लस झालं आणि हे x cos 3x आहे. परत तिथं बायपार्ट वापरायचं, परत u आणि v कन्सिडर करायचं, परत हाच फॉर्म्युला इथं पुढे वापरा, हे सॉल्व्ह करा आणि ह्याला मल्टिप्लाय करून 2/3 लिहा. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट सगळा क्लिअर झालेला आहे तुमचा. आपण आता काय करणार, याच्यानंतरचा डॉट 1 बायपार्टचा जो प्रोडक्ट म्हणजे जो पॉईंट आहे डॉट 1 बायपार्टचा तो आपण नंतरच्या व्हिडिओत घेऊयात. इथपर्यंत हा व्हिडिओ मी थांबवतोय. जर काही डाऊट आला असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे 12th मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. ठीक आहे, आपण चांगला कंटेंट देतोय, व्हॅल्युएबल कंटेंट देतोय आणि फ्रीमध्ये देतोय सगळं एकदम डिटेलमध्ये. त्यामुळे मॅक्सिमम लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.